प्रश्न त्यांच्या ठिकाणी संग्राम थोपटे यांचा पक्षप्रवेश भाजपमध्ये होतोय। त्यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी भाजपात प्रवेश करतात। संग्राम थोपटे यांनी या ठिकाणी काँग्रेसमधून भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। मुंबईतल्या भाजप कार्यालयामध्ये त्यांचा पक्षप्रवेश होतोय। या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या ठिकाणी या सगळ्या कार्यकर्त्यांचा, पदाधिकाऱ्यांचा पक्षप्रवेश पार पडतोय। संग्राम थोपटे हे काँग्रेसचे माजी आमदार आहेत। तर कालच त्यांनी या संदर्भातली आपली भूमिका स्पष्ट केली होती। काही कारणास्तव पक्षाकडून डावललं गेल्यामुळे कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर आपण भाजपात जात असल्याचं त्यांनी सांगितलेलं होतं आणि त्यानुसार आज त्यांचा भाजपात हा पक्षप्रवेश होतोय। तर त्यांच्यासोबत अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी भाजपात आलेले आहेत। त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का खरं तर मानला जातोय। राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। मंत्री जयकुमार गोरे आहेत। एकूणच या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये संग्राम थोपटेंसह या सगळ्यांचा पक्षप्रवेश सोहळा पार पडतोय। मोठ्या संख्येने खरं तर पदाधिकारी भाजपात काँग्रेसमधून प्रवेश करतायत। गेल्या काही दिवसांपासून पक्षप्रवेशाची ही मालिका सुरूच आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनायक डावरुंग यांच्याकडून। विनायक, काय सांगाल? संग्राम थोपटे हे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचं आता भाजपात त्यांनी प्रवेश केलेला आहे, काय अधिकची माहिती आहे? संग्राम थोपटे जे आहेत ते काँग्रेसचे माजी आमदार आहेत। आपण जर पाहिलं तर 3 वेळा काँग्रेसचे ते आमदार राहिलेले आहेत आणि एक वर्चस्व जे आहे त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण जर पाहिलं तर पूर, राजगड आणि मुळशी या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतो आणि आता ते भाजपमध्ये प्रवेश जो आहे तो त्यांचा झालेला आपल्याला दिसून येतोय। एक मोठं नेतृत्व जे आहे ते काँग्रेसमधलं आपलं होतं आणि ते आता भाजपमध्ये आले पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते संग्राम थोपटे यांचे भाजप कार्यालयाच्या बाहेर या ठिकाणी आले आपल्याला पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीनं मतदारसंघात किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये त्यांची पकड होती, आपण जर पाहिलं तर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची भूमिका जी आहे ती महत्वपूर्ण मानली जाते। कारण आपण जर या शरद पवार सुद्धा संग्राम थोपटे यांच्या घरी जे आहे ते गेले होते, त्यामुळे त्यांचे एक वजन जे आहे ते त्यांच्या विधानसभेमध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये आहे, भोर मुळशी या परिसरामध्ये। त्यामुळे साहजिकच भाजपला सुद्धा चांगली मदत जी आहे ते आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये होताना पाहायला मिळणार आहे आणि त्यासाठीच हा प्रवेश जो आहे तो संग्राम थोपटेचा भाजपने करून घेतला आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सुद्धा सोबत असलेले आपल्याला पाहायला मिळतात। एकूणच धन्यवाद विनायक दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। खरं तर काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जातोय। तर संग्राम थोपटे आतापर्यंत 3 वेळा काँग्रेसकडून निवडून आलेले होते। यंदा सुद्धा त्यांनी जोरदारपणे निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला आणि आता भाजपात त्यांनी हा पक्षप्रवेश केलेला आहे।